ठेवलेलं आहे, कारण की आपल्याला मसाला दूध बनवायचा आहे कोजागिरी पौर्णिमेसाठी. आणि इकडं तो मी घरी मसाला बनवलेला आहे, तुम्हाला दाखवते. तर एका साईडला आहे गूळ, कारण की मी त्याच्यामध्ये साखर नाही घालणार आहे, फक्त गूळ. आणि ही आहे ही वेलची पूड आहे, आणि बाकीचं बदाम, खारीक आणि जायफळ. जायफळ मी अगदी थोडंसं घातलेलं बघू शकता एका साईडला. तर आपल्याला हे चंद्राच्या उजेडामध्ये बाहेर गरम करायचं आहे. तर आता आपण बाहेर घेऊन जाणार आहोत, शेगडी वगैरे, गॅस वगैरे. बाहेर थोडा जास्तच अंधार आहे, तर मला वाटतं बाहेर. तर मसाला घरीच बनवला होता. हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमच्या सगळ्यांना आज कोजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा. तर मी आज संध्याकाळी साडी घातलेली आहे, ते बघू शकता. तर आत्ता दूध ठेवलेलं आहे चंद्राच्या उजेडाला, म्हणजे उकळण्यासाठी. तर आता आपण ते बघूया. तोपर्यंत मी पटकन आवरून घेतलं. खूप जास्त नाही आवरले मी, थोडंच आवरलं, कारण की उशीर पण झाला. आत्ता 9:30 वाजलेले आहेत आणि रुद्रांश पण झोपला आहे आत्ताच. तर मला नाही जास्त आवरणं झालं. तर आता बघूयात आपण दूध म्हणजे झालं का कसं. तर आपलं दूध पण गरम झालेलं आहे. तर आता मसाल्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूया. तर मी मसाल्यासाठी घेतलेलं आहे जायफळ आहे, ते अर्ध जायफळ आहे, पण आपल्याला तेवढं नाही टाकायचं, अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये टाकायचं आहे. आणि 5 बदाम आणि 5 खारी घेतलेले आहेत मी. आणि आपल्याला अजून गूळ पण लागणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे पूर्ण म्हणजे खिसून घ्यायचं आहे. छोटी खिसणी असती त्याच्यावर खिसून घेणार आहे. आणि नंतर आपल्याला मसाला दूध बनवायचं आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. तर मी हे सगळं अगोदरच करून ठेवत आहे, कारण की नंतर उशीर होईल संध्याकाळी, त्याच्यामुळे. तर मी तुम्हाला हे डायरेक्ट बारीक केल्याच्या नंतर दाखवते. तर मी आत्ता मसाला म्हणजे बारीक करण्यासाठी घेतलेला आहे. तर तो आपल्याला म्हणजे मिक्सरमधून वगैरे नव्हता काढायचा. तर मी एका छोट्या खिसणीने बारीक खिसून घेणार आहे. तर त्याला थोडासा वेळ लागतो, कारण की बदाम, खारीक आणि जायफळ, गूळ तर पूर्ण मला खिसून घ्यायचं होतं. तर त्याच्यामुळं मी म्हणजे डायरेक्ट खिसणीनेच खिसून घेतलेलं आहे. तर थोडा वेळ लागणार आहे मला त्याच्यासाठी. आणि असं जर आपण केलं तर म्हणजे मसाला दूध छान होतं. आणि जर आपण मिक्सरमधून वगैरे काढलं तर ते खूपच बारीक होतं. तर असं छान होतं, त्याच्यामुळं मी म्हणजे असंच करणार होते. तर आत्ता माझी खारीक वगैरे खिसून झालेली आहे. आणि आत्ता मी बदाम खिसणं चालू आहे माझं. तर बदाम पण मी 5च घेतले होते आणि खारीक पण 5च घेतल्या होत्या. तर खूप जास्त पण नाही वेळ लागणार आहे त्याला. आणि जायफळ खिसायचं होतं तर ते अगदी थोडं खिसायचं होतं. तर बघू शकता माझं हे तिन्ही पण गोष्टी खिसून झालेल्या आहेत. आणि आत्ता मला म्हणजे गूळ वगैरे खिसायचं आहे, पण मी आत्ताच त्याच्यामध्ये नाही खिसला. तर मी इथे एका पातेल्यात दूध घेतलेलं आहे, कारण की आपल्याला हे मसाला दूध बनवायचं आहे कोजागिरी पौर्णिमेसाठी. आणि इकडं तो मी घरी मसाला बनवलेला आहे, तर तुम्हाला दाखवते. तर एका साईडला आहे गूळ, कारण की मी त्याच्यामध्ये साखर नाही घालणार आहे, तर गूळ. आणि ही आहे ही वेलची पूड आहे. आणि बाकीचं बदाम, खारीक आणि जायफळ मी अगदी थोडंसं घातलेलं बघू शकता एका साईडला. तर आपल्याला हे चंद्राच्या उजेडामध्ये बाहेर म्हणजे गरम करायचं आहे हे दूध. तर आता आपण बाहेर घेऊन जाणार आहोत, शेगडी वगैरे, गॅस वगैरे. बाहेर थोडा अजून जास्तच अंधार आहे, तर मला वाटतं एवढं क्लिअर नाही दिसणार बाहेर. तर बघू शकता आम्ही टेरेसवरती बाहेर म्हणजे गॅस वगैरे आणलेला आहे दूध गरम करण्यासाठी. तर चंद्राच्या उजेडाला दूध गरम चालू आहे, बघू शकता तुम्ही, की तुम्हाला दुधामध्ये पण म्हणजे चंद्र दिसेल. तर आम्ही प्रत्येक कोजागिरी पौर्णिमेला असंच करतो, बाहेर टेरेसवरती. जेव्हा चंद्राचा म्हणजे खूप जास्त उजेड पडेल तेव्हा आम्ही चंद्राच्या म्हणजे ह्यालाच दूध वगैरे गरम करतो. तर मला गॅस थोडासा कमी करावा लागेल. तर आत्ता लाईट लावली आहे. तरी पण दुधामध्ये चंद्र दिसतोच, बघू शकता तुम्ही.
चंद्राच्या उजेडाला आम्ही बाहेर टेरेसवरती असं दूध उकळायला ठेवलेलं आहे, कारण की चंद्र पण दिसतो इथून. तर त्याच्यासाठी आम्ही बाहेरच घेतलं होतं आज गॅस वगैरे. तर आज म्हटलं की चंद्राच्या उजेडालाच, म्हणजे आम्ही दरवर्षी असंच करतो, बाहेरच घेतो. तर लाईट लावलेली आहे, तर थोडाफार उजेड आहे. ते तुम्हाला चंद्र पण दाखवते. चंद्राचा पण छान असा उजेड पडलेला आहे. तर मी मसाला दूध म्हणजे मी घरीच बनवलेलं आहे, तुम्हाला तर माहितीच. आज मी मसाला वगैरे घरी बनवलेला आहे. तो बघू शकता आपलं दूध झालेलं आहे रेडी. त्यात हळद टाकली आत्ता, कारण की अगोदर नव्हती टाकली छाप, म्हणजे दूध फुटल म्हणून. तर आत्ता टाकलेली आहे. दूध अजून गरमच आहे. तर आता पिऊन बघूयात कसं झालंय ते, कारण की घरी मसाला बनवलेला आहे त्याच्यामुळे. एकदम छान. आणि मेन म्हणजे गूळ टाकलेला आहे त्याच्यात, तर अजून खूप छान टेस्ट आली. म्हणजे साखरेने थोडी वेगळी येते, तर गुळाने एकदम मस्त आली. आणि मसाला पण एकदम छान झालेला आहे. तर आज मसाला दूध बनवलेलं कसं झालं? छान झाले, मस्त. तर मसाला घरीच बनवला होता, मस्त झाले ना. आणि आम्ही मेन म्हणजे दोघांनी पण चंद्राच्या उजेडालाच म्हणजे मसाला वगैरे दूध वगैरे बनवलेलं आहे. आणि रुद्रांश झोपला आहे, त्याच्यामुळे तो आत्ता फोटोत येऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी आम्ही दोघंच काढत आहोत. तर बरोबर म्हणजे आमच्या इथं पण टेरेसवरती चंद्र पण येतो. आणि आम्ही दरवेळेस आम्ही सेम अशीच कोजागिरी पौर्णिमा करतो. तर आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते क्लिक करा, आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण नक्की शेअर करा.